का सगळेच लोक काय मानतात त्याचं कारण आहे, काशी की कला जाती। पण आता ती काशीची कला आपल्यासारखी, अयोध्या तो झाकी है, अब मथुरा काशी बाकी है। हे काम कोणी केलं? अहिल्याबाई होळकरांनी। माहित आहे का? काशीतलं शिव मंदिर कोणा बनवलेलं आहे? ओरिजिनल शिव मंदिर आता चालू आहे कोर्टात। हे सगळं होणार आहे। धर्मवेडे लोक लागतात, फुटीरवादी जमणार नाही। मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही। राजा परीक्षितीला माणसं जोडत चला, हे कधीच मागे येणार नाही, पुढे पुढे चालावे। जीवनामध्ये सद्गती यावी, प्रगती व्हावी, तसंच मंदिराची प्रगती व्हावी, एवढं ध्येय ठेवून चला। कोणी काही म्हणत असतील तर विसरून चला। राजा परीक्षितजींनी शुकदेवाला विचारलं, माझ्या आजोबाला 16,108 बायका कोणत्या सांगा। पहिलं स्वयंवर झालं होतं काल रुक्मिणी मातेसोबत। त्यावेळेस राजा परीक्षितजीला जे शुकदेवानी सांगितलं होतं तीच कथा सुत मुनी शौनकादिकाला नैमिषारण्यात सांगतात। आता समजून घ्या, टप्पा समजा। काय झालं? एक प्रकार असा झाला, भगवान कृष्ण परमात्मा द्वारकाधीश झाले। थोडस चिंतन पाहू। कृष्ण परमात्मा मथुरेतून द्वारकेला का आले त्याची पार्श्वभूमी पाहू। ज्यावेळेस कंसाला मारलं, श्रीकृष्णाने कंसाला मारलं, कृष्णाच्या 2 बायका होत्या। एकीचं नाव आस्ती आणि दुसरीचं नाव प्राप्ती। आस्ती म्हणजे हाव आणि प्राप्ती म्हणजे मिळविणे, शब्दशः। पण ह्या 2 पत्न्या होत्या। कंस मेल्याच्या नंतर बापाच्या घराला गेले। बापाचं नाव आहे जरासंध। गेल्याच्या नंतर आपल्या लेकराची अवकळा पाहिल्याच्या नंतर जरासंधाला राग आला। मुलीला विचारायला लागलं, कोण केलं हे तुमची अवकळा? मला सांगा, त्याचा काटा काढल्याशिवाय राहणार नाही। ठरवलं। त्यांनी सांगितलं, कृष्णानं हे सगळं केलं। कृष्णानं म्हणल्याच्या नंतर राग आला आणि रागाच्या भरामध्ये तुझ्या पतीचा सुडाचा बदला घेण्यासाठी 21 लाख सैन्य जमा केलं। मथुरेवर चाल करून आला। भगवान कृष्ण परमात्मा यादववंशीयाला घेऊन बलराम दादा तेवढ्यांचा हल्ला परतून लावला, त्यांचा पराजय केला। असं कितीतरी वेळेस पुन्हा पुन्हा यावं, पुन्हा पुन्हा मार खावावं, पुन्हा पुन्हा पळून जावं। देवानं काय केलं विचार, म्हणले आता द्वारका बनवली पाहिजे। द्वारकेत आले, विराट प्रभूजीची आराधना केली। ओम विश्वकर्मणे नमः, ओम सानंदाय नमः, ओम परात्पराय नमः, ओम पूर्णानंदाय नमः, ओम विश्वरूपाय नमः, ओम परमेश्वराय नमः। 108 नाव आहे, नामावली आली, प्रार्थना केली, भगवान प्रगट झाले आणि द्वारकाधी बनवून दिली। भगवान कृष्ण परमात्मा द्वारकाधीश झाले। तिथं राहताना एके दिवशी भगवान कृष्ण परमात्माचा एक प्रधान, ज्याचं नाव आहे सत्राजित, सूर्यनारायणाची आराधना करून त्यांच्याकडून सैमंतक नावाचा मणी प्राप्त करून घेतला होता।
सैमंतक नावाचा मणी गळ्यामध्ये परिधान केल्याच्या नंतर प्रत्यक्ष सूर्यनारायण पृथ्वीवर उतरले का असा भास होत होता लोकांना. असं सत्राजित सैमंतक मण्याचा हार गळ्यामध्ये घालून एके दिवशी द्वारकाधीशांच्या दरबारात आला. तुम्ही म्हणताल महाराज स्वर दिसला स्वर लावून ठेवा, कटाळा आला. सत्राजितानं सैमंतक मणी घेऊन दरबारात आला. पण सत्राजितांनी जे सैमंतक मणी गळ्यात परिधान केला त्याचं महत्व काय? सुतमुनी शौनकादिकाला सांगतात तो सैमंतक नावाचा मणी एवढा प्रभावी होता, दररोज 3.5 मन सोनं तयार करत होता. आणि सत्राजिताच्या घरी नुसतं सोन्याची थप्पीच लागली होती. दरबारात आल्याच्या गरीब माणसाला जर एखादी लॅटरी लागली किंवा पैसे मिळाले की लय अभिमान येतो. पचविणाऱ्यानंच पचवावं. ताकद, पैसा आणि राजसत्ता थोडा बारीक विकू द्या की याला, बारीक विकू. ऑपरेटर थोडा बारीक विकू द्या. प्रतिध्वनी यावा लागला. अभिमान आला सत्राजिताला. आणि भगवान कृष्ण परमात्म्याला दरबारात जाऊन म्हणाले, राजा तुला प्रपंचात व्यवहारात राजकारणात काही जरी आर्थिक अडचण आली तर फायनान्सर, आताही काही नेत्याचे फायनान्सर आहे आणि त्या फायनान्सरानं देशाचं वाटोळ केलं. तुमचा आमचा गोरगरिबाचा पैसा घशात टाकला. आणि एवढ्या फायनान्सराने किती जरी जमा केले ना, सगळ्यासाठी माहितीसाठी सांगालो, किती जरी जमा केले ना त्याच्या कपाळाला 1 रुपया लावतात. 2000ची नोट चिटकीतात का? 500ची 2000ची बंद झाली आता. 500ची तरी नोट चिटकीतात का? 10 रुपयाचा 20 रुपयाचा बंदा चिटकीनात 1 रुपयाचा हुडकून काढून व्हॅल्युएशन करून घ्या आपल्या जिंदगीचे. संगे मी फायनान्सर, काय मदत पाहिजे ते मा. देवानं म्हणला, अरे तुझ्याकडे एवढं कसं जमलं? राज्यकारभार राज्याला पुरवठा धन करतोस म्हणजे तुझ्याकडे कशामुळे जमलं कशाने? त्याने सांगितलं की सैमंतक मण्याचा प्रभाव आहे. सहज कृष्णाने बोलून गेलं, हे तुझ्या गळ्यात आहे तेच ना? हो. अरे धन हे विघ्नाला कारण आहे. त्याचे अनार्थ सांगितले, आता त्याला वेळ नाही सांगायला. धनाच्या पोटीलाही अनार्थ सांगितले आणि त्याच्यासाठी सांगतो हे फार घातक आहे.
आणि याच्यासाठी ते तुझा सुमंतक मणी राजकोशामध्ये ठेवून द्याला मग सज बोलला. हे बोलणं लागलं. सत्राजित म्हणला कृष्णा मला वाटलंच होतं मला मोठ्या लोकांची लई नजर खराब रे. गरीबाचं कोणतंच बरं वाट ना. कोण म्हणाले सत्राजित कोणाला देवाला म्हणाला तू राजा आहेस तुला गरीबाचं काही बरं वाटणं गेले म्हणला. सांगितलं राहू दे बाबा तुझं तुला आम्हाला काय करायचं. गेला 2-4 दिवस झाले. 2-4 दिवसानंतर एक प्रकार घडला. सत्राजित गावाला गेला काही कारणास्तव आणि गेल्याच्या नंतर त्या सत्राजिताचा एक भाऊ होता ज्या भावाचं नाव आहे प्रसेनजित. प्रसेनजिताने विचार केला दादा 2-4 दिवस गावाला गेलेले येणार नाही. गळ्यामध्ये सुमंतक मण्याचा हार घातला. भाऊ घालून गेला तसं घोड्यावर बसून निघाला. जंगलात फैर फटका मारत असताना वाघानं झडप घातली. वाघानं त्याला मारलं. गतप्राण झाला आणि तो वाघ प्रसेनजिताचं रक्त शोषण केलं आणि गळ्यातला तो हार मौल्यवान आहे वस्तू म्हणून तोंडात धरून घेऊन जातो. थोडा अंतर चालून गेल्याच्या नंतर एक मोठं हास्वल आलं. ते हास्वल आजकालचं नव्हतं. त्रेतायुगापासून वाट पाहत होत. त्याचं नाव आहे जांबुवंत. तो जांबुवंत त्या वाघाला मारला आणि तो हार घेऊन गेला आणि आपल्या मुलीला भेट म्हणून दिला. आता जांबुवंताची मुलगी तिचं नाव आहे जांबुवंती. प्रकार काय घडला आहे का. 4 दिवसानंतर ज्यावेळेस सत्राजित घरी परत आला बातमी कळाली. पत्नीनं सांगितलं तुमचे बंधू 4 दिवस झालं गायब आहे. आणि हार काय झाला सुमंतक मण्याचा. म्हणजे तो हार गळ्यात घालून ते फिरायला गेले पुन्हा आलेच नाही. मालकीने सांगितल्याबरोबर सत्राजिताला राग अनावर झाला. सत्राजिताने ओळखलं की हे सगळं करणी कृष्णाची. ही सगळी कृष्णाची करणी असं मनामध्ये वाटलं आणि भर दरबारामध्ये येऊन भगवान कृष्ण परमात्म्याला काही वाईट वाक्य बोलायला सुरुवात केला. बलराम दादा हातामध्ये मुसळ नांगर घेऊन उठला. श्रीकृष्णाने म्हणले दादा दादा आपल्यावर आरोप आलाय. आरोप आल्याच्या नंतर आपण असं जर केलं ना तर आरोप अजून प्रबळ होईल. काय करावं. काय नाही म्हणले शांत राहा. आदवा तद्वा बोलून ज्यावेळेस सत्राजित निघून गेला भगवान कृष्ण परमात्म्याच्या हृदयाला गोष्टी लागल्या. आळ आला चोरीचा. भगवान कृष्ण परमात्मा रात्री 12 वाजता 4-2 गडी आपले सवंगडी सोबत घेतले जंगलात निघून गेले. शोध घेत होते. प्रसेनजित गेला कुठं. शोधता शोधता 8 दिवस झाले काही पत्ता लागला नाही. फिरून परत येत असताना एका शिपायाने सांगितलं राजाजी द्वारकाधीश इथं कसली तरी दुर्गंधी येते. एका जाळीमध्ये प्रसेनजिताचं शरीर पडलेलं दिसलं. शरीर सडून गेलं होतं. कपड्यावरूनच प्रसेनजित ओळखू येत होता. जंतूंनी सगळे शरीर खाल्लं होतं. भगवान कृष्ण परमात्मा प्रसेनजिताला ओळखलं कपड्यावरून आणि ओळखल्याच्या नंतर म्हणतात अरे इथं आसपास दुसरं कोणी होतं का ह्याला मारणार बघा तपास करा. त्यावेळेस वाघाचे पंजाचे ठसे दिसले. राजाजी प्रसेनजिताला वाघानं नक्कीच मारले. चला शोध घ्या. वाघाच्या पावलाचा माग काढत काढत निघाले. एखादी किलोमीटर अंतर दूर चालून गेल्याच्या नंतर तिथं वाघ मरून पडलेला दिसला. अरे हा वाघ पण मेला. या वाघाला कोण मारला तपास घ्या. तपासून बघितलं. भगवान कृष्ण परमात्म्याला शिपाई सांगतात राजाजी इथं हास्वलाचे ठसे दिसतात. चला याचाही माग काढा. कोण्या मार्गाने गेला. माग काढत काढत गेले. गेल्याच्या नंतर त्या हास्वलाचे ठसे पायाचे एका गुहेत गेलेले दिसले भोयरामध्ये.
भगवान कृष्ण परमात्मा आपल्या शिपायाला सांगतात, थांबा म्हणले, मी एकटा जातो मध्ये. मध्ये गेल्याच्या नंतर अंधारामध्ये एका कोपऱ्यामध्ये असं लख प्रकाश पडलेला दिसला. जाऊन बघता तर काय, स्वयंतक मण्याचा हार दिसल्याच्या नंतर भगवान कृष्ण परमात्मा निघाले हार घेण्यासाठी. पण कोपऱ्यामध्ये बसलेले भलं मोठं हसवल आलं, चित्कार टाकत कॅऱ्या मारत आलं की भगवान कृष्ण परमात्म्याच्या गळ्याला पडल्याच्या नंतर एकूण एकाची लोंबाझंबी चालू झाली. मुष्टियुद्ध चालू झालं. युद्ध किती दिवस चाललं? 28 दिवस. 28 दिवस युद्ध केल्याच्या नंतर हे एकमेकाला कोणी दमत नव्हते. वर्मावर्मी मारत होते. मार एकूण एकाचा हुकवत होते, कोणता चुकवत होते, कोणता दणका खात होते. 28व्या दिवशी भगवान कृष्ण परमात्म्याने त्या जामवंताला उलचून पाडलं खाली. उत्तानं पडलेला हा हसवल जामवंत त्याच्या उरावर पाय दिलं कोण? भगवान कृष्ण परमात्म्याने. आणि तलवार उपसली, आता शिरच्छेद करणार. घे तुझ्या देवाचं नाव. अंतिमीचा सांग, घे तुझं देवाचं नाव. जामवंत म्हणला, अरे म्हणला तू कोण आहेस की मला काही माहित नाही. माझा जर देव, माझा जर मालक, माझा जर भगवान इथं असला ना, तुला एका बाणामध्ये तुझं होत्याचं नव्हतं करत माझा प्रभू श्री रामचंद्र नाही. काय करू म्हणला, मी हातबल झालो म्हणला, आता मर्जी तुझी, तुला काय करायचं ते कर. असं म्हणून डोळे लावला जामवंत. आता मरणार आहे ना. डोळे लावला जामवंत. बघतो तर काय उरावर उभा टाकलेला कृष्ण दिसत होता, राम दिसत होता. भास झाला. डोळे उघडून पाहतो तर काय जामवंताच्या उरावर कोण दिसायला लागले? भगवान श्री रामचंद्र प्रभू धनुष्यबाणाचे. प्रभू देवा, हे काय रे नाटक तुझं? किती वर्षे झाली तू मला भेटला नाहीस, आज भेटलास. माझ्या अंतकरणाची तृप्ती झाली. मन तृप्त झाले तुझ्या दर्शनी देवा. मन तृप्त झाले मन तृप्त झाले तुझ्या दर्शनाने, तुझ्या मन झाले आता काही अन्य तुझं मागे असं म्हणत असताना रामचंद्र प्रभूच्या स्वरूपामध्ये भगवान परमात्मा जामवंताला प्रसन्न चित्ताने प्रभू असं पायाला हात लावला. पायाला रामचंद्र प्रभू गेले. कृष्ण प्रभू ही लीला करण्याची गरज नाही. अरे जामवंता, माझ्यावर आरोप या मनामुळे माझ्यावर आरोप करण्यासाठी तुम्हाला स्वयंतकाचा हार पाहिजे. श्री कृष्णाने सगळं चरित्र सांगितलं. आणि त्यावेळेस जामवंत म्हणायला लागला, प्रभू मी हे तुम्हाला हार दिला. काय म्हणतात?
की हा हार तुम्हाला मी दिला असता, पण आता हार माझ्या ताब्यात नाही. अरे तुझ्याच घरात आहे ना? माझ्या घरात आहे, पण मी माझ्या लेकीला दान दिले. आता माझा हक्क त्या हारावर नाही. कृष्ण कन्हैया म्हणायला लागले जामुनदा, अरे माझ्या जीवनाला कलंक लागल चोरीचा, त्याच्यासाठी मला तर हार द्यावं लागेल, तुला काही करून द्यावं लागेल. जामुन म्हणायला लागला, प्रभू तुम्हाला हार पाहिजे ना, त्याच्यासाठी एक काम करावं लागलं. नुसता हार तुम्हाला नेता येणार नाही, माझ्या मुलीसहित हार घेऊन जा. कळालं का? गंधर्व पद्धतीनं लग्न लावलं आणि त्या ठिकाणी तो स्वयंतक मण्याचा हार भगवान कृष्ण परमात्म्याला दिला. हे लग्न लागलं कुठं? गुहेमध्ये, कोणीच नसताना एकांतामध्ये लग्न लागलं. आता ती हासोलाची मुलगी होती, कसली असं समजून घ्या. लई सुंदर होती, अंगावर केस वाढलेले. पण भगवान कृष्ण परमात्म्याने कृपा दृष्टीने पाहिल्याच्या नंतर तिला सौंदर्य प्राप्त केलं. भगवान कृष्ण परमात्मा लग्न केलं, श्रीमंत मण्याचा हार घेतला, घोड्यावर बसून भगवान कृष्ण परमात्मा द्वारकेला आले. त्यावेळेस द्वारकेतली लोक, प्रधान मंडळी जय जयकार करायला लागले. 28 दिवस झालं बेपत्ता होते. आता कृष्ण जिवंत राहिले नाहीत असं वाटत होतं. हे शिपाई निघून आले. पण कृष्ण परमात्मा ज्यावेळेस पती पत्नी सपत्नी घोड्यावर बसून ज्यावेळेस द्वारकेत प्रवेश केला, त्यावेळेस द्वारकेतले लोक द्वारकाधीश भगवान की जय जय जयकार केले महाराज. दुसऱ्या दिवशी दरबारवरला प्रधान मंडळी जमा झाली आणि शिपाई पाठवून सत्राजिताला बोलवण्यात आलं. बोलवल्याच्या नंतर सत्राजित आला त्या दरबारामध्ये. दरबारात आल्याच्या नंतर कृष्ण परमात्म्याने तिजोरीत ठेवलेला श्रीमंतक मण्याचा हार मागून मागविला शिपायाच्या करवी. आणि त्या सत्राजिताला म्हणायला लागले, हे घे म्हणले तुझा हार. श्रीमंतक म्हणे ये तुझा, तुझं घे. द्वारकाधीश भगवान, हार सापडला कुठं? माझा भाऊ कुठे? अरे तुझ्या भावाला वाघाने मारलं, त्या वाघाला जामवंताने मारलं आणि त्या जामवंताकडून मी हार आणला आणि त्याची खून म्हणून ही जामवंती पत्नीला करून घ्यावं लागलं तुझ्यासाठी. घे हार. आत्ता सत्राजितचं डोकं उघडलं. त्यानं म्हणला, याच्यामुळं जर माझ्या भावाचा जीव गेला तरी हार काय कामाचा. सिर सलामत तो पगडी पजास. आणि त्यांनी काय केलं? हा हे विनाशाला कर. मी अनार्थ सांगले ना, धनाचे चव. धनामुळे एवढे खटाटोप होतात. धनासाठी भाऊ भावाचा खून, बाप मुलगा बापाचा खून करतो. हे सगळं चाललंय ना धन. हे धन असं आहे, विचित्र प्रसंग निर्माण करणार. सत्राजिताला कळालं. सत्राजित म्हणला, या श्रीमंतक मण्यासाठी जर माझ्या भावाचा जीव गेला, आता हे मला हार नको, तुमचं तुम्हाला. कृष्णानं म्हणलं, मी जर हे हार ठेवून घेतलो तर दुनिया काय म्हणल. सत्राजितावर दबाव आणला कृष्णानं आणि हार श्रीमंतक मणी हडप केला. असं माझी अपकीर्ती होईल, मला नको तुझा हार. त्यावेळेस सत्राजित म्हणायला लागला, राजा माझी विनंती आहे, तो हार मला नको. भगवान म्हणायला लागले, मलाही नको तुझा हार, तू घे. तुला वाटते ना जगामध्ये अपकीर्ती होईल असं वाटते ना राजा? एक काम कर, मी तुला तसं देत नाही, तुला आंदन म्हणून देतो. कळालं का? माझी मुलगी आहे,
खूप सुंदर आहे, जिचं नाव आहे सत्यभामा. आणि त्या सत्यभामेचा स्वीकार करा आणि तिच्या सोबतच तो हार मी तुला देईन राजा, तुला देईन, माझ्याकडे हार नको आता, हे मी हार परत घेणार नाही. असं ज्यावेळेस सत्यजित म्हणला त्यावेळेस भगवान परमात्म्याने तो हारही स्वीकारला आणि सत्यभामाही स्वीकारली. किती झाले लग्न? ध्यान ठेवा बरं, मी कधी कधी विसरून जातो. त्याच्यानंतर नग्नजित नावाचा एक राजा होता. नग्नजित राजाला वसुदेवाची एक बहीण दिलं होतं आणि त्या नग्नजित राजाची एक मुलगी होती आणि तिच्यासाठी पण लावला होता. 7 बैल माजलेले एका व्यक्तीनं ज्यावेळेस आकळून धरेल त्याला आपली सत्या दिली जाईल, हे पण लावला होता. पण कळाला कृष्णाला. कृष्ण परमात्मा गेले आखाड्यामध्ये, मैदानामध्ये असे 7 बैल मोकाट सोडलेले. भगवान कृष्ण परमात्मा ते आव्हान स्वीकारलं, आखाड्यामध्ये उतरले. चटकन 7 रूप धारण केले स्वतःचे आणि 7ही बैलाच्या नाकात वेसणी घातल्या आणि एकट्यानंच ते बैलांना दाव बांधून धरले. हे दुसऱ्याला कळालं नाही. कृष्णाने हे लीला केली आणि सत्या नावाची नग्नजिताची एक मुलगी, तिला जिंकलं आणि तिच्यासोबत लग्न केलं. किती झाले? 4 झाले ना. त्याच्यानंतर कैकेयी नावाचा एक कैकेयी देशातला एक राजा होता. श्रुतकीर्ती नावाची एक आत्या होती कृष्णाची, त्या राजाला दिलं होतं आणि तिच्या पोटी एक मुलगी होती भद्रा. हे आत्माम्याचे असल्या कारणाने एकमेकाचं मिलन अगोदरच झालं होतं आणि वडिलांना दुसरीकडे सोयरी करायचं ठरलं होतं. आता हे जे चाललंय ना प्रेमविवाह, आताच नाही पहिल्यापासून चाललंय, पण लेवल बघून कृष्णानेही प्रेमविवाह केला. जगात एकच असं लग्न झालंय स्वतःने ठरवून बोलून घेऊन लग्न करणारी रुक्मिणी, घरच्याचा विरोध असून सुद्धा. आणि तसं स्वयंवर दुसरं नाही. पण या भद्रेने कृष्णाला निरोप पाठविला, आता मला तुम्ही घेऊन जा, नाहीतर माझं काही खरं नाही. भगवान कृष्ण परमात्मा गेले आणि त्या भद्रेचं हरण केलं, पळून जाऊन लग्न केले. किती झाले? 5 झाले का? ध्यान ठेवा बरं तुम्ही, म्हणजे काही लक्षात राहणार नाही. म्हणजे याच्यामध्ये एक दोन विसरून जाईल म्हणाला आणि पुन्हा गणित करायचं तरी एक कमी पडत तिथं. बरं काय? भद्र देशाचा राजा, त्या राजकन्याची राजाची कन्या होती, तिचं नाव लक्ष्मणा. तिलाही स्वयंवरामध्ये जिंकलं, पुन्हा लग्न झालं. असे 6 झाले. त्याच्यानंतर मित्रविंदा नावाची एक होती राजकन्या आणि त्या मित्रविंदेसोबत सुद्धा भगवान कृष्ण परमात्म्यांनी लग्न केलं. असे झाले 7. आणि आता शेवटची 8वी. एकदा काय झालं, भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनजी रथावर बसून फिरत फिरत यमुनेच्या काठावर आले. भगवान कृष्ण परमात्मा रथावर बसून आहेत. अर्जुनाने रथावरून खाली उतरले आणि उग यमुनेच्या काठाने 4-5 पाऊल असं दूर गेले. कुठेतरी गेल्यावर तिथं वारुळ होतं, वारुळ. आणि त्या वारुळातून आवाज येत होता, कृष्ण कृष्ण जय 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 कृष्ण कृष्ण जय. सारखं चालू कृष्ण कृष्ण अर्जुन म्हणाला, कोण इथं भजन करायला देवाचं, कन्हैयाचं नामस्मरण कोण करायला?
जाऊन बघतात तर एका वारुळातून आवाज येत होता. वारुळातून आवाज येत होता. काय असेल, कोण असेल? लगेच असणार बाणाच्या टोकानी काडीने ते वारुळ उकरून काढलं आणि त्या वारुळामध्ये सुंदर अशी एक सावळ्या वर्णाची स्त्री कृष्णाचं चिंतन करत होती. अर्जुनाने विचारलं, माय कोण आहेस तू? म्हणले, मी ह्या यमुनेची मुलगी, माझं नाव कालिंद आहे. माझं नाव कालिंदी आहे. मग का कृष्ण भतप करायला शिकत, काय अडचण आहे तुझी? म्हणलं, श्रीकृष्ण माझा पती व्हावा, माझी एवढी इच्छा आहे. माय तुझं भाग्य उदयाला आलं. कृष्ण दूर नाही, आता तुझ्या जवळ आहे, चल लवकर उठ म्हणले. आणि अर्जुनानं कालिंदीला हातात धरलं आणि आपल्या राजवाड्यात नेलं हस्तिनापूरला आणि तिथं लगन लावलं. कोणाचं? कालिंदीचं आणि कृष्णाचं. किती झाले? 8 ह्या पट्ट राण्या. द्वारकाधीश भगवान 8 राण्याचे मालक द्वारकेत राजवैभवामध्ये संसार करतात. कितीक्यामध्ये नारजी आले. नारायण नारायण नारायण. कुणी कोण आलात? नारजी. काही नाही म्हणे, नरकासूर माजून गेलाय म्हणे. कन्हैया 16,100 स्त्रिया त्यानं कोंडून ठेवल्या. राजकन्या आणि ते गांजलेले आहेत, त्रासलेले आहेत. त्यांची सुटका करा. ठीक आहे म्हणले, जातो उद्याला युद्धाला त्याच्यासोबत. नारदानं म्हणलं, असं जायला जमणार म्हणून दोघं नवरा बायको मिळून लढाई करावं लागते तर त्याच्यावर विजय मिळवता येईल, असं वरदान आहे ब्रह्मदेवाचं. ठीक आहे म्हणजे तसं जाऊ. यांनी गेले रुक्मिणीकडं. रुक्मिणी, आपल्याला उद्या लढाईला जायचं. काय म्हणतो? आपल्याला उद्या लढाईला जायचंय, युद्धाला जायचंय. रुक्मिणी म्हणते, डोसकं फिरलं का तुमचं? आमचं काम आहे का युद्धामध्ये जायचंय? आम्ही राजकन्या आहोत. युद्ध करणं पुरुषाचं काम आहे, आमचं काम नाही. नकार दिला. भद्रेकडे गेले, तीही तसंच म्हणते. लक्ष्मणेकडे गेले, मित्रविंदेकडे गेले, कालंदीकडे गेले, जामवंतीकडे गेले. कोणीच होकार देईना. कृष्ण परमात्मा म्हणाले, आपलं काम अर्धवट राहून जाते का आता? किती क्यामध्ये देवपूजेसाठी देवघरात असलेली सत्यभामा बाहेर आली आणि सत्यभामा म्हणायला लागली, काय केलं प्रभू? काय नाही ग, उद्या युद्धाला जायचंय आणि ह्या कोणी सोबत यायला तयार नाही. जर माझ्या सोबत पत्नी आली नाही तर मी त्याच्यावर विजय मिळवू शकणार नाही नरकासुरावर, असं त्याला वरदान आहे ब्रह्मदेवाचं. काय करू सांगा? सत्यभामा म्हणे, ते कोणतं गाव? मी येते. आणि सत्यभामेला रथावर घेऊन नरकासुराच्या नगरीवर चाल केली. घनघोर युद्ध झालं. नरकासुराचा अंत केला. 14,000 स्त्रिया ज्या बंदीखान्यात होत्या त्यांना मोकळं केलं. बाजूचे असणारी काही पुरुष मंडळी कैदी होते त्यांना सोडलं. भगवान कृष्ण परमात्म्याचा जय जयकार करत होते. 16,100 स्त्रिया असणाऱ्या भगवान कृष्ण परमात्म्याच्या समोर आल्या. कृष्णाने म्हणलं, बरं झालं ना, आता तुम्ही बंदीवासातून मुक्त झालात, आता जा तुमच्या घरला तुम्ही. त्या स्त्रिया म्हणत होत्या, कोणतं तोंड घेऊन जाऊ आम्ही? त्या नरकासुरानं आमचं तोंड काळं केलं. आम्ही अत्याचारग्रस्त महिला आहोत, व्यभिचारग्रस्त महिला आहोत. कोण आमचा स्वीकार करेल? आम्हाला आमचा पती घरला येऊ देणार नाही, आमचे भाऊ घरला येऊ देणार नाही, आमचे आई वडील घरला येऊ देणार नाही. आलं तरी शेजारचे पाजारचे लोक आम्हाला टाकून बोलतील, आमचं जीवन नको करून सोडतील. आणि याच्यासाठी कृष्ण, तू फार वाईट केलास. आम्ही रडायला लागला. कृष्णानं म्हणलं, चिंता करू नका, तुम्हाला घरला परिवाराचे लोक येऊ देत नसतील, द्वारकेत चला, मी तुम्हाला प्रत्येकीला घर बांधून देईन, प्रत्येकीला राहण्याची खाण्याची सगळी सोय करेन. सडळ मोकळ्या अंतकरणाने कृष्णानं म्हणलं. पण त्या स्त्रिया काय म्हणतात ऐका. कन्हैया, तू म्हणतेस ते खरं आहे रे. तुला आमच्याविषयी दया आहे म्हणून तू हे केलास सगळं. हे म्हणतेस ते 100% खरे. पण हे समाज एवढा निर्मळ मनाचा नाही.
हा समाज काय म्हणेल? त्या 16,100 स्त्रिया कृष्णाला आणून ठेवल्या द्वारकेमध्ये. काय नातं? नातं लागतं. बिगर नात्याचं परकी स्त्री आपल्या घरी राहू शकत नाही. काहीतरी नातं नसताना जर ठेवलं ना तर लोक कलंकित करतील, जीवन कलंकित होईल. असं सांगितल्यावर भगवान कृष्ण परमात्मा म्हणतात, तुम्हाला नातं पाहिजे ना, चला मी नातं देतो, पण तुम्ही आत्महत्या करू नका. त्या 16,100 स्त्री आत्महत्या करायला तयार झाल्या होत्या. आणि त्यावेळेस भगवान कृष्ण परमात्मा सांगतात, तुम्हाला मी नातं देतो. काय नातं? तुम्ही माझ्या अर्धांगिनी व्हाल. 16,100 स्त्रियांसोबत एकदाच लग्न लावलं. वासनांवरती नाही, तर त्या महिलांचं पुनर्वसन करण्यासाठी जगाचा अपशब्द स्वतःवर घेणारा हा भगवान कृष्ण परमात्माचं एक व्यक्तिमत्व आहे. असं व्यक्तिमत्व जगात कुठं नाही. किती झाले हे कोण सांगायचं? हे कोण सांगायचं? सुत मुनी शौनकादिकाला सांगाले, जे राजा परीक्षितीला सुखदेव सांगितले होते. असा वैभव संपन्न राजा झाला द्वारकाधीश. जरासंधाचा षड्यंत्र थांबलं नाही. जरासंधाने एक विचित्र काम केलं. काय काम केलं? बाहेर देशाचे अतिरेकी आताच येतात असं नाही. त्या काळापासून अतिरेकी आले नाही. त्याला बोलविलं. जरासंधाने एका अतिरेक्याला बोलविलं. तो अतिरेकी अरबस्थानातून आला, ज्याचं नाव आहे कालयवन. शब्द आहे काल यवन. क्रूर होता, कपटी होता, बलदंड होता, दुराचारी होता, कृतज्ञ होता, दया माया नव्हती. असा कृतज्ञ कालयवन जरासंधाने मागील अरबस्थानात, आणि तो आला द्वारकेवर चढाई करण्यासाठी. द्वारकेवर चाल करून आला. द्वारकेला एकच रस्ता बाहेर, आणि तो रस्ता रोखो करला. वेडा पडला द्वारकेला. कालयवन ललकारलं, कृष्णा काय लपून बसलास? म्हणजे चल युद्धाला येऊ द्या, तयारी असेल. बलराम दादा म्हणले, कृष्णा लय दुराचारी दिसायला रे. आता याच्या तावडीतून सुटका होणे खूप कठीण आहे. काय करावं? श्रीकृष्ण म्हणायला लागले, दादा चिंता करू नको, तू फक्त द्वारका सांभाळ, मी कालयवनाला सांभाळतो एकटा. कृष्णाला म्हणले, अरे ते लई लहान नाही रे, लई बलाटे आहे, तुला सांभाळणार. किती बलाटे राहू दे म्हणजे, मला लई चांगलं कळते म्हणजे काट्यानं काटा कसा काढावा. कसं? पायात काटा मोडला तर काटा कशाला काढता? नका ना, दुसऱ्या काट्यानं त्या काटा काढायला दुसऱ्या काट्याचा आधार घ्यावा लागतो. कृष्ण म्हणला, मी काट्यानं काटा काढतो, मला सगळं कळते. पहाट झाली. पहाट झाली. पहाटे भगवान कृष्ण परमात्मा चंदनाचा तिलक लावला. डोक्यावर मुकुट नाही, पितांबर परिधान केलेला आहे. खांद्यावर उपर नाही, हातामध्ये एक कमळाचं फूल घेतले, पायामध्ये चपला सुद्धा नाही. कोणाच्या? देवाच्या. आणि अशा पद्धतीने भगवान कृष्ण परमात्मा द्वारकेच्या बाहेर पडतात. कालयवन समोर रस्त्यावर उभा टाकला होता, त्याच्या समोर गेले भगवान कृष्ण परमात्मा. कृष्ण परमात्म्याला पाहिल्याच्या नंतर कालयवन म्हणाला, का रे तूच का कृष्ण? याने म्हणलं, हो मी, माझंच नाव आहे कृष्ण. काय रे म्हणले, तू राजा आहेस, पायात चप्पल नाही तुझ्या?
डोक्यावर मुकुट नाही आणि माझ्याशी युद्ध करायला निघालास, हातात शस्त्र नाही, कमळाचं फुल घेऊन काय करणार आहेस? कृष्णाने म्हणलं, तूच का कालयवन? म्हणजे हो, माझंच नाव कालयवन, तुझ्या वधासाठी आलोय मी, युद्ध करायचंय. कृष्णाने म्हणलं, अरे युद्ध करायचं नंतर बघू म्हणले, तू मला नुसतं असं शिवून दाखव. काय समजून घ्या, मला फक्त शिवून दाखव, तू स्पर्श करून दाखव, युद्ध नंतर बघू काय होते. काल यवनानं हातातली गदा ठेवली, रथावर उडी मारली खाली, पळायला सुरुवात केला काल यवन. कृष्ण पुढे, काल यवन पाठीमागे. पळता पळता कितीतरी किलोमीटर पळाले. एवढं अंतर चालून गेल्याच्या नंतर काल यवन पाठीमागे लागलाय. काल यवनाला वाटायचं आता पकडतो, चटकन इथं दिसायचं, तिथं जायचं. कृष्ण परमात्मा काल यवन पाठीमाग पळता 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 कृष्ण परमात्मा एका भोयरामध्ये घुसले. त्या भोयरात घुसल्याच्या नंतर त्या भोयरामध्ये 1000 वर्षापासून एक बलदंड योद्धा विश्रांती घेत होता आणि त्या योद्ध्याच्या झोपलेल्या शरीरावर खांद्यावरलं उपरणं काढलं, हळूच पांघरलं कोण? कृष्णानं. आणि त्या भोयरात एका काळ्या कुट अंधारामध्ये लपून बसले. काल येऊन पाठीमागे आला पळत पळत. आल्यावर बघितलं तर काय एका मोठ्या दगडावर झोपलेला दिसला. त्या काल येऊनाला वाटलं, अरे अरे तू काय मूर्ख आहेस का? बोलायले कोणाला? चतुरा तू शिरोमणी. आणि त्याला म्हणाले, त्याला म्हणाले मूर्ख आहेस का? झोपायला काय झालंय? मी युद्ध करायला आलो, तुझा पाठलाग करतो आणि इथे येऊन झोपला, तुला सोडतो वाटले का? चल हो युद्धाला तयार म्हणले. आणि ते झोपलं, त्याच्यावर उचलली लात घातली. चल उठ म्हणले. लात मारल्याबरोबर त्यांनी तोंडावरलं पांघरण काढलं, उपरनं पांघरलेलं, आणि असे डोळे उघडले. डोळ्यामधून अग्नीच्या ज्वाळा निघाल्या आणि तो काल येऊन जळून खाक झाला. याला म्हणतात काट्यानं काटा काढायचं. हे देवाला लई जमत. कोणाचा काटा कुठं काढावा, कोणाचा काटा कुठं काढावा बराबर कळते त्याला. उगा आपण काय डोकं लावायची गरज नाही. हे सगळं त्याच्या इच्छेनं होते, आपल्या मनानं काही होत नाही. कार्यवन जळून खाक झाला आणि तो बलदंड पुरुष जागी झाला. सुतमुनीने विचारलं शौनकादिकाला, महाराज ते झोपेतून उठलेलं माणूस कोण होता? तो योद्धा कोण होता? त्याचं नाव काय? सुतमुनी पुन्हा शौनकादिकाला सांगतात, ऋषीजन हो, देवासुर संग्रामामध्ये मृत्यू लोकातून एक योद्धा बोलला होता स्वर्ग लोकामध्ये. त्या योद्ध्याचं नाव होतं मुचकुंद राजा. मुचकुंद राजा 1000 वर्षापर्यंत सतत युद्ध केलं आणि देवासुर संग्रामामध्ये देवाला विजय मिळवून दिला. इंद्रदेव, ब्रह्मा, विष्णू, महेश त्यांनी म्हणले, मुचकुंद राजा तुला काय पाहिजे? मुचकुंद राजा म्हणला, फार दिवस झाले युद्ध केलो, मी थकलो, आता मी असा निवांत झोपावा की जेणेकरून मला कोणीच उठू नये, आणि जर कोणी मला उठवील तर तो जळून खाक होईल माझी दृष्टी पडल्याबरोबर. असं वरदान ब्रह्मदेवाकडून घेऊन तो मुचकुंद राजा विश्रांती घेत होता. ही विश्रांती घेत असताना कितीतरी वर्ष होऊन गेले, कितीतरी हजारो वर्ष होऊन गेले. आणि त्याच्यानंतर मग तिथं काय झालं सांगा? तो मुचकुंद राजा उठून डोळे चोळत बसला. भगवान कृष्ण परमात्मा समोर आले. समोर आल्याच्या नंतर
मुचकुंद राजा विचारायला लागले, तुम्ही कोण आहात आणि जो माझ्या नजरेतून जळाला तो कोण? सांगितलं त्याचं नाव कालीयवन, तो दुराचारी होता, तो जळाला. तुम्ही कोण? सांगितलं माझं नाव भगवान कृष्ण परमात्मा आहे. भगवान कृष्ण परमात्मा. भगवान म्हणलं की म्हणजे माझ्या विष्णू नारायणाचे, हा तोच अवतार आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय, तोच मी श्रीकृष्ण. अंश अंशांश आवेश कला पूर्ण आणि परिपूर्णतम अवतार भगवान कृष्ण परमात्मा होता. म्हणल्याच्या नंतर मला दर्शन द्या भगवान, मूळ स्वरूपामध्ये दर्शन द्या. त्यावेळेस भगवान कृष्ण परमात्म्याने शंख चक्र गदा पद्म सहित करी आणि त्याला पाहिल्याच्या नंतर देखिला देखिला देवा आदि देव बरवा समाधान जीवा पाहता वाटे गे माये. आणि ते कसं होतं, सगुण चतुर भुज पडे जे जग वंदनी रजना माविल कससडी. सगुण चतुर भुज असणार पाहिल्याच्या मुचकुंद राजा तृप्त झाले. भगवान कृष्ण परमात्मा म्हणाले, तुला मी अजून जा राज्य करा. मुचकुंद राजा म्हणला, प्रभू खूप दिवस जगलो, आता काही जगायची इच्छा नाही, पण असं मरण पुन्हा येणार नाही. का कसं तर तू माझ्या समोर आहेस. आता दृष्टीपुढे ऐसा चेतुर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा. प्रत्येक महात्म्यानं भागवताचा सिद्धांत आत्मसात केला म्हणून तरले. भागवताचा सिद्धांत काय आहे? इतना तो करना स्वामी जब प्राण से गोविंद नामे जब प्राण से. हे भागवताचा सिद्धांत मरताना देवाचं स्वरूप नजरेच्या समोर यावं आणि तरच या जीवाचा उद्धार आहे, नाहीतर मग अधोगती. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननम. किती वेळा जन्मावे किती भावे भेटे. हे आपल्या जीवनाचं लक्षण आहे. पुन्हा जन्मने मरणे आणि या भौतिक चक्रात जगण्यासाठी एक साधना काळामध्ये भगवान परमात्म्याचं नाम मुखाला आल्याच्या सद्गती प्राप्त होते. जन्म मृत्यूचं चक्र खंडित होते. मुचकुंद राजाचा उद्धार केला भगवान कृष्ण परमात्म्याने आणि त्या मुचकुंद राजाची प्राणज्योत निघाली. भगवान कृष्ण परमात्म्याच्या मुखामध्ये समावेश झाली. भगवान कृष्ण परमात्मा मुचकुंद राजाला निजधामाला नेले, आपल्या परमपदाला पोहोचविले. पुन्हा परत आले. आल्याच्या नंतर यादव सैन्य द्वारकेतून बाहेर पडलं. काल यवनाच्या सैन्याचा निपात केला. अशा प्रकारे भगवान कृष्ण परमात्मा विजयी झाले. दुराचारी लोकांचा अंत झाला. शिशुपाल वक्रदंताला मारलं. महाभारताचा युद्ध त्याच्यातही होते नव्हते ते उरले सुरले सगळ्याचा काटा काढला. भगवान कृष्ण परमात्मा द्वारकाधीश द्वारकेमध्ये प्रपंच चाललाय, व्यवहार चाललाय आणि चालत असताना जिकडं तिकडं जय जयकार आहे. का प्रत्येक भक्ताच्या अंतःकरणातलं दुःख, प्रत्येक साधूच्या जीवातलं, संसारिकाच्या जीवनातलं दुःख दूर करण्याचं काम भगवान कृष्ण परमात्मा करत होते. ज्यांनी ज्यांनी त्यांचं नामस्मरण करत होते त्याच्यासाठी तुम्ही आम्ही कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो,
कृष्ण गोविंद गोपाल राधे मन को विषयों के मन को विषयों के भगवान परमात्म्याच्या चर्चेची एक करा आणि त्याच्यासाठी मध्ये देवाचं स्मरण आणि मनामध्ये भगवान परमात्म्याची साक्षात कृष्ण गोविंद गोपाल राधे कृष्ण गोविंद गोपाल राधे मन को विषयों के मन को विषयों के मन को विषयों बचा ले विराट विश्वेश्वर भगवान जय श्री राधे जय श्री राधे। भगवान कृष्ण परमात्मा से ज्या प्रकारे द्वारकेत वास्तव्य आहे त्यासाठी त्या द्वारकाधीश भगवान परमात्म्याचं चिंतन करून मानवी जीवन सुखी बनतं। कृष्णलीला अप्रतिम आहे। भागवतातल्या दशम स्कंदाच्या पूर्वार्धामध्येच चिंतन थांबतं। पुढचा भाग बराच आहे। यदुराजाचं चरित्र आहे। यदुराजाला मोठा उपदेश केला भगवान कृष्ण परमात्म्याने। दत्त अवताराचं चरित्र आहे। द्वादश स्कंदामध्ये अवधूत उपाख्यान नावाचं चरित्र आहे आणि त्यासाठी भगवान कृष्ण परमात्माच हे दत्तात्रेय आहेत। भगवान कृष्ण परमात्मा चक्रधर स्वामी आहेत। भगवान कृष्ण परमात्माच पंढरीश परमात्मा पांडुरंग आहे। अनेक अवतार आणि अनेक देव नटलेला नानापरी अनेक रूपाने भगवान परमात्मा नटलेला आहे आणि प्रत्येक भक्त असणारे त्या पद्धतीनं ज्यांचं आराध्य जे आवडते ज्याला जे आवडते ते देण्याचा प्रयत्न करतोय भगवान। बरं का एकदा
नामदेवरायाला पांडुरंग परमात्म्याशिवाय दुसरं काही आवडत नव्हतं आणि तीर्थयात्रा करण्यासाठी ज्यावेळेस पंढरीचे परमात्म्याला सोडून देऊन नामदेवराया आणि ज्ञानेश्वर माऊली तीर्थयात्रा करण्यासाठी निघाले. घनदाट जंगले, खूप ताण लागली आणि एका विहिरीमध्ये पाणी बुडाल होतं. थोडस ताण लागली. नामदेवराया म्हणतात, ज्ञानदेवा खूप ताण लागली मला. विहिरीच्या जवळ आले, बघतात तर काय विहिरीच्या बुडाला पाणी. विहिरीमध्ये उतरता येण्यासारखं नव्हतं. माऊलीकडे योग साधना होती. योग बळानं माऊली भरकन उतरले खाली. पाणी पिले, वर आले. योग ज्ञानाचा प्रभाव दाखविला. नामदेवराय विचार करतात काय करावं. काही का खटाटोप करणं होईना, पण पाणी तर पिलं पाहिजे. मध्ये उतरण्याचा प्रयत्न करतात, पण त्या विहिरीमध्ये रानदांडगा राहतात. रानदांडगा कळते का? आपल्या भाषेमध्ये, ग्रामीण भाषेमध्ये रानदांडगा म्हणतात. त्याला भूत म्हणतात कोणी. ते आकळाळ विकळाळ होतं महाराज. भले मोठे केस विचारले, अंगावरले काळ पुट्ट शरीर, लाल बुंद डोळे, अकराळ विकराळ बलदंड शरीर. नामदेवरायाला भीती दाखवण्यासाठी आलं अंगावर. पाणी पियाचं तिकडच गेलं. नामदेवराया म्हणतात निश्चय कसा असतो भक्ताचा. देवा अरे असलं रूप घ्यायला कधीपासून शिकलास म्हणजे. विटेवरी उभा, कटेवरी हात, लाजोनिया पाहत लोकांकडे. ते तुझं स्वरूप आणि असं कधीपासून मला हे तुझं बघू वाटणं, मला त्या रूपात तू दर्शन द्यावं लागते म्हणल्याच्या नंतर नामदेवराय असं डोळे झाकले आणि पुन्हा डोळे उघडतात. पांडुरंग परमात्मा दिसले समोर. भूताचा उद्धार झाला संतांची दृष्टी पडल्यामुळे. म्हणून नजरेत सुद्धा संतांच्या ताकद आहे. भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी पंढरीचे परमात्मा भूतातून प्रगट झाले आणि पंढरीचे परमात्मा विटेवरी उभा, कटेवरी हात असा भगवान परमात्मा दर्शन दिला. म्हणजे ज्याला ज्याला जी जी इच्छा करायची त्या त्या इच्छेप्रमाणे भगवान प्रगट होतो. त्याला कोणी काही म्हणत. तो आत्मतत्वाने प्रत्येकाच्या चराचरामध्ये किडा मुंगी सहित आहे. हर देश में तू, हर वेश में तू, हर देश में तू, हर वेश में तू, तेरे रूप अनेक, तेरे रूप अनेक.
देश